आता मला जे ओळखतात आणि बरेच माझ्या रिलेटिव्हजना तेव्हा प्रश्न पडलेला, की तुम्ही बाळाचं बारसं लगेच का नाही केलं? असं 2 महिन्यांनी वगैरे एवढं लेट का केलं? तर बाकी काही कारण नाही हो. फक्त ना, एक ते तुम्हाला माहितीच होतं, की डिलिव्हरी लवकर झाली म्हणजे प्रीटर्म डिलिव्हरी झाली. 35व्या आठवड्यात म्हणा आणि 9व्या महिन्याचे 90 दिवस झालेले, 9वा महिना लागलेला, 9 दिवस झालेले आणि लगेच डिलिव्हरी झाली. तर त्याच्यामुळे ना म्हटलं आता बाळाचं बारसं थोडंसं लेटच करायचं आणि त्याच्यात बाळाचं वजन प्रीटर्म असल्यामुळे बाळाचं वजन 2 किलो 200 ग्रॅमच होतं. एवढं बारीक होतं बाळ म्हणजे मलाच घ्यायला वगैरे अशी सुरुवातीला भीती वाटायची. आणि आता बाळाला कावीळ पण झालेली सुरुवातीला. बहुत खूप सारे म्हणजे माझ्या वयाच्या बरोबर डिलिव्हरी झालेल्या होत्या ना, तर सगळ्याच बाळांना कावीळ झालेली. त्याच्यामध्ये त्याला फीड करायचं, काचेमध्ये ठेवायचं, फीड करायचं, काचेमध्ये ठेवायचं. असं 2-3 दिवस तो काचेमध्येच होता. आणि त्याच्यानंतर मग कावीळ त्याची पूर्णपणे जेव्हा डॉक्टरांना वाटलं, की बरी झाली ना, तेव्हा डिस्चार्ज दिला आणि तेव्हा मग आम्ही घरी आलो. तर त्याच्यामुळे मग म्हटलं कसं बाळाला कसं लगेच इन्फेक्शन होतं. आपण प्रत्येक वेळी सगळ्यांना सांगू शकत नाही, की हात धुवा, हात-पाय धुवा, त्याच्यानंतर हात सॅनिटायझर करा आणि मग तुम्ही बाळाला घ्या. असं म्हटलं नको. त्याच्यापेक्षा आम्ही जिथे आहोत ना, तिथेच राहिलेलं बरं. म्हणजे कसं बाळ म्हणजे जास्त कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही आणि बाळाला काय बाहेरचं इन्फेक्शन वगैरेही होणार नाही. कारण मी बाहेर जात नव्हती आणि हे बाहेर गेल्यानंतर लगेच येऊन अंघोळ वगैरे करायचे. मम्मी काय माझ्याबरोबरच होती. त्याच्यामुळे काय टेन्शनच नव्हतं. आणि त्याच्यामुळेच म्हटलं बाळाचं वजन थोडंसं वाढू दे. जर 1 किलो किंवा 1.5 किलो तरी वजन वाढू दे त्याचं. मग म्हटलं त्याचं घरी नेऊन त्याचं बारसं करायचं. म्हणून आम्ही बाळाचं बारसं लेट करण्याचं आणि हे एकच कारण होतं, बाकी काहीच नाही. आता हे काय करत आहे असं म्हणाल ना, तर हे शुद्धीकरण होम चालू होता, हवन चालू होतं. आता सगळी तयारी मम्मीने केलेली आणि साईबाबाचं मंदिर आहे ना, त्या साईबाबांचं, मी तुम्हाला म्हटलेलं की मंदिर आहे तर तिथे गुरुजी असतात. मग त्यांच्याकडनं आम्ही काय काय सामान लागतं ते सगळी लिस्ट घेतली. त्याप्रमाणे सामान वगैरे आणून रेडी करून ठेवलं. बाकी सगळी मम्मीने तयारी केलेलीच. आणि आता हे पूजेला बसलेत हवन करायला आणि बाळाला पण मी घेऊन बसलेत. म्हटलं त्याच्या कानावर पण थोडेसे मंत्र पडू देत. आता बाकी सगळी तयारी व्यवस्थित झालेली. फक्त हवनकुंड आमच्याकडे नव्हतं. मग काय पर्याय म्हणून मग आता ही एक नवीन कढई होती लोखंडाची. मग तीच घेतली हवनकुंडासाठी. त्याचाच वापर केला आणि मी बसलेली सोफ्यावर कारण मला म्हणजे 1च महिना झालेला ना. मला अजून पण असं खाली व्यवस्थित मांडी घालून बसता येतच नव्हतं. त्याच्यामुळे मी बसलेली सोफ्यावर आणि मी काढत होती व्हिडिओ आणि इथे त्यांची पूजा चालली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हा एक फॅमिली फोटो काढला आमचा. ज्याच्यात बाळ नंतर झोपलं आवाजाने मंत्रांच्या आवाजाने नंतर आणि 1 महिना कंप्लीट झालेला म्हणजे फर्स्ट मंथ बर्थडे होता त्याचा. तर त्याच्यासाठी त्याच्या पप्पाने केक आणलेला. पण तो तर आपलं रडण्यात बिझी होता. त्याला कुठे काय कळतं केक म्हणजे काय असतं ते. तर चला तुम्ही बघताय काय पटापट चॅनलला लाईक करा.